पुण्यातून गोव्याला जाणारी ही ट्रेन तुम्हाला भन्नाट जंगल आणि उंच डोंगर, बोगदे, नैसर्गिक घाटातून भन्नाट अनुभव देतो. मग आज आपण पुणे टू गोवा एक्सप्रेसचा संपूर्ण प्रवास अनुभवूया. नमस्कार मित्रांनो, सो वेलकम टू माय चॅनल वांडर विथ प्रीती. आज आपण पुणे रेल्वे स्टेशनवरून गोव्याच्या प्रवासाला सुरू करत आहोत. संध्याकाळचे वातावरण, प्रवाशांची गर्दी आणि ट्रेनची वाट पाहण्याची एक्साइटमेंट, त्यामुळे प्रवासाची मजा एक वेगळीच असते. गोव्याची ट्रिप आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे डबल मजा. गोवा एक्सप्रेस स्टेशनवर येताच सर्वजण आपापली सीट शोधू लागतात. सामान व्यवस्थित ठेवून खिडकीजवळ बसल्यावर प्रवासाची खरी सुरुवात होते. ट्रेन पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, लोंढा आणि मडगाव मार्ग गोव्यात पोहोचतो. रात्र होताच ट्रेन वेगाने पुढे धावते. बाहेर अंधार, स्टेशनवरील दिवे आणि थंड वारा प्रवास आणखी खास बनवतो. ट्रेनमधली गप्पा, चहा आणि छोट्या छोट्या आठवणी हा प्रवासाचा कायम लक्षात राहतो. सकाळी डोळे उघडताच निसर्ग अप्रतिम रूप दिसायला सुरू होते. हिरवीगार झाडे, डोंगर, घाट आणि जंगलातून धावणारी ही ट्रेन पाहून मन प्रसन्न होते. खिडकीतून दिसणारे हे दृश्य म्हणजेच गोव्याच्या प्रवासाची खरी भेट. गोव्यात प्रवेश करताना वातावरणाचा बदल जाणवतो. नारळी झाडे, छोटी गावे आणि हिरवागार परिसर मन मोहून टाकतो. हा मार्ग भारतातील सुंदर रेल्वे प्रवाशांपैकी एक मानला जातो. 7:30 ते 8:30 दरम्यान गोव्यात आम्ही पोहोचलो. समुद्रकिनारा, सुंदर निसर्ग आणि गोव्याचा वेगळी वातावरण आपल्याला स्वागत करत होते. पुण्याहून गोव्याचा हा ट्रेन प्रवास एकच ठिकाण आपण पोहोचलो नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारा आठवणीचा प्रवास आहे. मग फायनली आपण पोहोचलो वास्को द गामा स्टेशनला. इथं आम्ही उतरलो, स्कूटी वगैरे घेतली. मग आम्ही निघालो रूमसाठी. आम्ही आलेलो होतो साऊथ गोव्याला. मग आता आम्ही आलेलो आहे रूम शेजारीच होतं हे कॅव्हलिझम बीच. इथून सनसेट खूप भारी दिसतो. हा बीच सगळ्यात एक नंबर होता आणि खूप भारी होता. इथलं पाणी इतकं सुंदर आणि स्वच्छ होता. या पाण्यात अजिबात घाण वगैरे नव्हतं आणि इथून सनसेट वगैरे खूप छान दिसत होता. संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी होती. आम्ही इथं दुपारी आलेलो होतो, तर तिथं फक्त फॉरेनचेच होते. जर तुम्ही साऊथ गोव्याला येत असाल तर कॅव्हलिझम बीचला नक्की या. इथं खूप तुम्हाला छान वाटेल. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा प्रवास कसा वाटला. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.